नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असं एक कुणकेरीचं हुडत्सव. तर सुंदर उत्सव सावंतवाडीमध्ये आपल्या बघूक गावता. आणि या हुडत्सवामध्ये तर तुमका होळीचं एक सुंदर सण बघूक गावतलो. गुलाल वगैरे रंग वगैरे उधळतात. त्यासोबतच तुमका पारंपरिक प्रथा वगैरे बघूक गावतले. तर कुणकेरीचं हुडत्सव एक ऐतिहासिक युद्धाची आठवण म्हणून हे एक सण साजरा केला जातं. आणि त्या सणामध्ये आपल्या एक बघूक गावता हुडत्सवामध्ये खूप लोकांची गर्दी, जत्रा वगैरे बघूक गावता. असंख्य अशी दुकानं वगैरे आपल्या बघूक गावतात. आणि त्यासोबतच ना एक विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य असं या हुडत्सवाचा त्या म्हणजे 40 ते 50 फूट उंचावरचं एक खांब असता. आणि त्या खांबावरती ना जी वारे वगैरे येतात, देवाची वारी वगैरे अंगात येतात, तेच मानकरी वरती चढतात. आणि त्यानंतर दगडफेक वगैरे केली जातं. ह्या मुख्य वैशिष्ट्य आपल्या बघूक गावते या हुडत्सवामध्ये. आणि ही जी पालखी वगैरे सोय तुमका बघूक गावते. पालखी सोयीसोबतच भवानी मंदिरकडून जी पालखी वगैरे येतात, रोमाट वगैरे येतात. आणि त्याच्यानंतर ह्यो सण साजरा होता. आणि शानेश्वर मंदिराकडे ह्यो केंद्रबिंदू असा, तिथं मेन मंदिर शानेश्वर, तिथे ह्यो हुडत्सव साजरा होता. आणि बाजूक असं सातेरी मंदिर, तिथं ह्यो हुडत्सव साजरा होणारा. तर चला तर मग आता थेट जाऊया कुणकेरीक आणि बघूया कुणकेरीचा हुडत्सव कसं होतो. तर मंडळी, मी आता पोचले कुणकेरीला. आणि तुम्ही बघू शकता समोर माझ्या आता ही रोमाट निघाला असा भवानी मंदिरकडनं. आणि आता थेट जाणारा सातेरी मंदिरकडे म्हणजे शानेश्वर मंदिरकडे. आणि शानेश्वर मंदिरकडेच एक 40-50 फुटाचा उंच असो खांब असता होळीच्या बाजूक. तिथेच हुडत्सव साजरा होणारा. आणि तिथे त्यानंतर वरती देव वगैरे चढणार असत. तर आता तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी ह्या रोमटाक. आणि रोमाट मस्तपैकी चालला बघा निसर्गाच्या छायेत. आणि इकडे कुणकेरी मी जेव्हा फर्स्ट टाईमच येलो आहे तर बघू शकता आजूबाजूक माड वगैरे भरपूर असत. आणि सुंदर अशी झाडं होत आणि जंगल वगैरे. तर मस्त वातावरण. तर आता आपण जाऊया सातेरी मंदिरकडे आणि तिथे जाऊन बघूया कसा काय वातावरण, जत्रा वगैरे कशी भरली. आणि त्यानंतर दुकानं वगैरे तुमका दाखवतो आहे. तर चला तर मग जाऊया पुढे. तर मंडळी, मी आता पोचले सातेरी देवीच्या मंदिराकडे. तुम्ही बघू शकता आणि इथेच शानेश्वर मंदिर. तर इथेच हुडत्सव साजरा होणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता गुलाल वगैरे उद्योग चालू केलेले. आणि गावची मंडळी इकडचे बघू शकता किती धमाल करतात ती. तर चला तर मग आता पुढे जाऊन बघूया काय काय आपल्या बघू गरजेचं बघूया. तर चला तर मग जाऊया आता थेट मंदिराकडे पुढे. तर मंडळी, आता मंदिराकडे रोमाट वगैरे येईल आणि देव वगैरे आता येईल होत. आणि थोड्या वेळात तोच कार्यक्रम चालू होणारा. आणि त्या 40-50 फुटाच्या खांबावरती देव वगैरे चढणार तोच कार्यक्रम मेन असता इथे. तर आता तुम्ही बघू शकता दुकानांची गर्दी. त्या दुकानं वगैरे भरपूर असत बघा. आणि तुमका मगाशी बोललो आहे की माड वगैरे बघू शकतास, भरपूर असे माड वगैरे असत. आणि लोकांची गर्दी बघू शकतास. तर असंख्य प्रमाणात अशी भाविकांची गर्दी असा. तर तुमका आता मंदिराकडे घेऊन जातो आहे. आणि आता समोर माझ्या बघू शकतास तोच ह्यो समोर तो खांब होळीच्या बाजूक दिसता. तो तुमका तो असा खांब 40-50 फुटाचो. आणि त्याच्यावरतीच देव हे चढणार असत. तर बघू शकतास किती उंच असा तो. आणि इथेच मग तो सण ह्यो साजरा होता. आणि खालून भाविक दगड वगैरे मारणार असत.
तर ह्याच एक मुख्य वैशिष्ट्य बघू घेतात लोक, खास करून महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक आणि गोवा इकडसून लोक बघू घेतात आणि खूप फेमस जत्रा असा कुणकेरीचा हुडोत्सव. तर दुकानांची तुम्ही गर्दी बघू शकतास आणि असंख्य असे भाविक तुम्ही बघू शकतास माझ्यासमोर. आणि खास करून ह्या जत्रेत आपल्या बघूक गावतात खाज्याची दुकानं, कारण सिंधुदुर्गात आपल्या कोकणात खाजा या फेमस असा. तर बघू शकतास आजूबाजू मस्तपैकी दुकानं आणि भाविक बघू शकतास, पब्लिक तर भरपूर असा. आणि ह्यो असा हुडोत्सव बघा समोर, आणि केवढं मोठं उंच ह्या असा बघा खांब, आणि पब्लिकची तर गर्दी भरपूर असा. आणि समोर असत आजूबाजू अशी मंदिरं, तर आजूबाजू म्हणजे जवळजवळ लागणंच अशी मंदिर असं सुंदर अशी. तर आता आपण थोड्याच वेळात बघणार असो हुडोत्सव. तर चला तर मग आता जाऊन पुढे बघूया. तर म्हणजे आता माझ्या तुम्ही समोर बघू शकता असं वाघ वगैरे बनवण्याची प्रथा, आणि ही प्रथा कोकणात पिढ्यानपिढ्या इथे चालू असा कुणकेरीत. तर बघू शकता समोर वाघ वगैरे मस्तपैकी बनवले या बघा, पब्लिकमधून चालता बघा. तर मंडळी तुम्ही ज्या सणाची वाट बघत होतास तो सण तुम्ही आता माझ्यासमोर बघू शकता. सुंदर असं सण, आणि हो सण बघू घेतात महाराष्ट्र राज्यातून, गोवा राज्यातून आणि कर्नाटक राज्यातून लोक असे जमा होतात ह्यो सण बघू. आणि ह्यो सणासाठी कित्येक लोकांनी गर्दी केली आहे बघा. आणि आता देव हुड्यावरती चढतात बघा, 50 फुटाच्या उंच अशा हुड्यावरती आता देव आता चढाक सुरुवात केल्याने आहे बघा. आणि सुंदर अशी वारी येतात माणसांच्या अंगात, म्हणजे जे जाणते व्यक्ती मंडळी असतात गावातले त्यांच्या अंगात देवांचे वारे वगैरे येतात, आणि मग हे उड्यावरती चढतात. कारण सामान्य व्यक्ती असतो तो पटकन चढू शकत नाही, पण वारा अंगात असताना सुद्धा चढतात बघा. आणि त्याच्यानंतर शिखरापर्यंत खास करून पोचतात ह्या उड्याच्या, कारण ह्यो उडा असं 50 फुटापर्यंत उंचीपर्यंत उंच असो असा. आणि होळीच्या बाजूक तुम्ही बघू शकता शिव. आणि समोर माझ्या बघू शकता आता देव वगैरे चढतात बघा, तुमका दाखवते आता. तर पब्लिकची जाम गर्दी आहे. आणि आजूबाजू बघू शकतास तुम्ही ड्रोन वगैरे उडवल्याने आहेत. तर ड्रोन असं 10-15 तरी ड्रोन असत आजूबाजू उडतात. आणि बाजूक बघू शकतास तुम्ही होळी, आणि होळीच्या बाजूकाचा जीव असा हुडो 50 फुटाचो उंचीचो. तर सुंदर असं सण आज माका बघूक गावलो. तर मी सुद्धा पहिल्यांदाच ह्यो सण अनुभवत आहे. आणि आता तुम्ही बघू शकता खाली अजून एक देव वरती आता चढता बघा. आणि पब्लिकची गर्दी बघू शकतास, तर पब्लिक भरपूर येता. आणि कुणकेरी गावाचा खास वैशिष्ट्य असा. आणि हो हुडोत्सव, तर कुणकेरीचा हुडोत्सव तुमका कसं वाटतं हो बघून नक्कीच मला एक कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या गावात अशी काही प्रथा असतील तर नक्कीच मला एक कॉमेंटमध्ये लिहून सांगा. तर आजूबाजू मंदिरं बघू शकतास, एक नंबर वाटतात बघा. आणि समोर आता तुम्ही माझ्या बघू शकतास तसा तरी मंदिर दिसतं तुमका समोर दिसतं आता. तर आता देव उंच अशा शिखरापर्यंत या हुड्याच्या जाणार असत, आणि तिथे जाऊन नंतर बसणार असत. आणि तिथे बसल्यानंतर खालून नंतर पब्लिक दगड वगैरे मारणारा, तर त्यांचं दगड लागत ते लकी समजा गोया, आणि म्हणजे त्यांना लाभ वगैरे होऊ शकता अशी इकडे मान्यता. तर बघू पुढे जाणार तुमका मी दाखवते काय काय होतं आता. तर आता तुम्ही समोर माझ्या बघू शकता देव वगैरे चढतो, तर उंचापर्यंत शिखरापर्यंत जाणार आहेत. तर चला तर मग कंटिन्यू राहा आणि पूर्ण क्षण घेऊ बघा.
दुसरा दिसता इकडच्यांका पूर्ण दिसता या मंदिरात अशी ओपन चप्पल घातली म्हणून अजून एकदा म्हण. चला जाऊ भेटून जाऊ आपलं तिकडे तर मंडळी ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त तुमका मी दाखवण्याचा एक प्रयत्न केले की कुणकेरीचं व्हिडिओ कसं असतं आणि कसे काय त्यांची प्रथा वगैरे असतात. तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असतं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.